श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 20 ते 26 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल का? कामात केलेली बारकाई तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल का? आर्थिक निर्णय तुम्हाला पुढे नेतील का? नात्यांमध्ये स्पष्टता येईल की काही गोष्टी अजून गुंतागुंतीच्या होतील? आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचा संयम तुम्हाला यशापर्यंत पोहोचवेल का? या आठवड्यात तुमच्या नियोजनशक्तीला योग्य दिशा मिळेल का? केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल का? आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल का? नातेसंबंधात स्पष्टता येईल की काही गोंधळ वाढेल? चला जाणून घेऊया कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा कन्या राशीसाठी विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आणि स्वतःच्या क्षमतांचा योग्य वापर करण्याचा आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहणारे आहात आणि हाच गुण या आठवड्यात तुम्हाला पुढे नेईल. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडतील तर काही ठिकाणी थोडी अडचण येऊ शकते. मात्र शांत मन आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर तुम्ही प्रत्येक परिस्थिती हाताळू शकता. हा आठवडा तुमच्यासाठी नियोजन, संयम आणि सूक्ष्म विचारांची परीक्षा घेणारा ठरणार आहे. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहण्याची तुमची सवय तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. काही ठिकाणी अपेक्षित यश मिळेल तर काही ठिकाणी थोडा वेळ आणि धीर धरावा लागेल. काम, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल साधण्याची गरज भासेल. घाई न करता शांतपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने पुढे गेलात तर हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक बदल घडवणारा आणि प्रगतीचा मार्ग दाखवणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि परिश्रम स्पष्टपणे दिसून येतील. तुम्ही प्रत्येक कामात परफेक्शन आणण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील. तुमच्याकडे काही नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात, पण तुम्ही त्या व्यवस्थित पार पाडाल. तुमच्या नियोजनशक्तीमुळे कामे वेळेत पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा स्थिरतेचा आहे. नवीन निर्णय घेण्यापेक्षा चालू कामांवर लक्ष केंद्रित करणे अधिक फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संतुलित राहील. उत्पन्न स्थिर राहील, पण खर्चावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही पैशांचे योग्य नियोजन करू शकाल, ज्यामुळे भविष्यातील आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. प्रेम आणि नातेसंबंध. नातेसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा स्पष्टता आणणारा ठरेल. तुम्ही आपल्या भावना अधिक स्पष्टपणे व्यक्त करू शकाल. जोडीदारासोबत संवाद वाढेल, ज्यामुळे नात्यातील गैरसमज दूर होतील. अविवाहित लोकांसाठी एखादी नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबात शांत आणि स्थिर वातावरण राहील. मानसिक स्थिती आणि विचार. या आठवड्यात तुमचं मन विश्लेषणात्मक राहील. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा खोलात जाऊन विचार कराल. कधीकधी जास्त विचार केल्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो, त्यामुळे स्वतःला शांत ठेवणे आवश्यक आहे. ध्यान, योग किंवा वाचन यामुळे तुमच्या मनाला स्थैर्य मिळेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात हा आठवडा शांत आणि समाधानकारक राहील. घरातील सदस्यांसोबत तुमचे संबंध अधिक मजबूत होतील. घरात एखादी सकारात्मक बातमी मिळू शकते. मात्र काही वेळा तुमच्या परफेक्शनिस्ट स्वभावामुळे इतरांना दबाव जाणवू शकतो, त्यामुळे थोडं समजून घेणं गरजेचं आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा चांगला राहील, पण थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती घेणं महत्त्वाचं आहे. पचनाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आहारावर लक्ष ठेवा. उपाय आणि सल्ला. या आठवड्यात यशासाठी काही उपाय. बुधवारी गणपतीची पूजा करा. हिरव्या रंगाचा वापर करा. ओम बुम बुधाय नमः मंत्राचा जप करा. स्वच्छता आणि शिस्त राखा. गरजूंना मदत करा. एकूण कन्या राशीसाठी हा आठवडा नियोजन, संयम आणि स्थिर प्रगतीचा आहे. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक बाबतीत संतुलन राखणे आवश्यक आहे. नातेसंबंधात स्पष्टता आणि समजूतदारपणा वाढेल, तर आरोग्यासाठी नियमित दिनचर्या महत्त्वाची ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत, बारकाई आणि जबाबदारीची भावना स्पष्टपणे दिसून येईल. जरी यश थोड्या उशिराने मिळाले तरी तुमचे प्रयत्न वाया जाणार नाहीत. आर्थिकदृष्ट्या हा काळ संतुलन राखण्याचा आहे. उत्पन्न स्थिर राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे ठरेल. योग्य नियोजन केल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळू शकते. नातेसंबंधात समजूतदारपणा आणि स्पष्ट संवाद यामुळे गोडवा वाढेल. कुटुंबाचा आधार आणि जोडीदाराची साथ तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. मात्र परफेक्शनची अपेक्षा थोडी कमी ठेवली तर नात्यांमध्ये अधिक सहजता येईल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती आणि संतुलित दिनचर्या महत्त्वाची ठरेल. एकूणच शांत विचार, संयम आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर हा आठवडा तुम्हाला स्थैर्य, शिकवण आणि पुढे जाण्याची नवी दिशा देणारा ठरेल. धन्यवाद.